नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. विश्वातील प्रत्येक माणूस ब्रह्मांडाबरोबर एका पाईपद्वारे जोडला गेला आहे. त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी या पाईपने प्राप्त होतात, जसं स्वास्थ्य, पैसा, आनंद, नातेसंबंध, प्रेम इत्यादी. पण त्याच्या मनात नकारात्मक विचार येताच त्या पाईपलाईनमध्ये दगडाचा कण अडकतो. मग पुढे जाऊन तो दगडाचा छोटा तुकडा त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रवाहात काही गोष्टीत अडथळा निर्माण करतो. नकारात्मक विचार जर जास्त असतील तर तो छोटा तुकडा मोठा होतो आणि प्रवाह पूर्णपणे बंद करून टाकतो. म्हणूनच आपण सकारात्मक विचार केले पाहिजेत. जर आपण सकारात्मक विचार केले तर प्रत्येक आयुष्यात येणारी घटना ही सकारात्मकच येईल. एका बोधातून आपण ही गोष्ट जास्त समजून घेऊयात. एका गरीब कुटुंबात 5 भाऊ राहत होते. त्यांचे वडील पेट्रोल पंपावर काम करायचे. ते दिवसभर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत असत. त्यांचे जीवन अतिशय कष्टप्रद होते, त्यामुळे ते सतत दुःखी असायचे. ते विचार करत, मी इतका गरीब का आहे? माझ्याकडे खाणं पिणं कपडा लत्ता मुबलक प्रमाणात का नाही? आर्थिक संपन्नता का नाही? माझ्याकडे कार कधी येणार? मी या दारिद्र्यातून मुक्त कधी होणार? अशा प्रकारे दुःखी अवस्थेतच एक दिवस त्यांचा मृत्यू होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व भावांना पेट्रोल पंपाच्या मालकाने कमी पगारावर नोकरीवर ठेवलं. कसंही करून 2 वेळचं जेवण त्यांना मिळावं ही त्यामागची भावना. त्यांच्या वडिलांपेक्षा निश्चितच थोडे जास्त पैसे 5ही भाऊ मिळवत होते. त्यातील पहिला भाऊ नकारात्मक विचार करणारा होता. त्याचे सर्व लक्ष त्याच्याकडून कमी पैशात कसं काम करून घेतलं जातं आणि आपलं सगळं जीवन असंच गरिबीत खितपत जाणार का यावरच सदैव खिळलेलं असायचं. मग त्याच्याबरोबर झालंही तसंच. तो आयुष्यभर गरीब तर गरीबच राहिला. दुसरा भाऊ मात्र त्याच्यासारखा नव्हता. त्याचे विचार एक दिवस मी नक्कीच कार विकत घेईन असे होते. पण पैशासाठी मी असा किती दिवस हातपाय मारत बसू असेही विचार तो अधूनमधून करायचा. परिणामी त्याच्या आयुष्यात तसंच घडलं. कित्येक वर्षानंतर खूप हातपाय मारल्यानंतर तो एक कार विकत घेऊ शकला. तिसऱ्या भावाचं लक्ष मात्र केवळ कारवरच नव्हतं, तर पेट्रोल पंपावर चालणाऱ्या कामकाजावर होतं. भविष्यात त्याला पेट्रोल पंपाचा मालक व्हायचं होतं आणि त्याच्याबरोबर झालंही तसंच. काही वर्षानंतर त्याच्याजवळ केवळ कारच नव्हती, तर आता तो पेट्रोल पंपाचा मालकही बनला होता. चौथा भाऊ अतिशय महत्वाकांक्षी होता. त्याचं सगळं लक्ष यशस्वी होण्यावरच एकवटलं होतं. तो विचार करायचा, जिथून हे पेट्रोल येतो त्या स्तोत्रापर्यंत कसं पोहोचायचं? मला तर मालक बनायचं आहे. अशा त्याच्या तीव्र इच्छेने काही दिवसातच तो कंपनीचा मालक बनला. 5वा भाऊ मात्र सर्वात समजूतदार आणि ज्ञानप्रेमी होता. त्याचं लक्ष कार, पेट्रोल पंप व कंपनीचा मालक बनण्यावर नव्हतं. तो सदोदित विचार करायचा, जीवनाचं रहस्य काय आहे? जगात गरीब श्रीमंत लोक आहेत, याचा अर्थ नक्कीच काहीतरी एखादी गोष्ट असावी जी मला माहीत नाही. जीवन मला काय शिकवू इच्छितंय? माझे आई वडील आयुष्यभर काय शिकले नाहीत? असं कोणतं कारण असावं ज्याच्यामुळे लोकांकडे कार असूनही ते दुःखी आहेत? काही लोक गरीब असूनही नेहमी खुश राहत असतील, तर मलाही खुश नको का राहायला? अशा प्रकारे पेट्रोल पंपावर काम करत असताना त्याला कित्येक ज्ञानप्रेमी लोक भेटले. त्याच्याशी त्यांची ओळख झाली आणि सरत शेवटी त्यांच्या जीवनात गुरूंचे आगमन झाले. त्यांनी या 5व्या भावाला शिष्य बनवलं, शिवाय सत्याची दीक्षाही दिली. त्यानंतर त्याने अतिशय समृद्ध जीवन व्यतीत केलं. अनेक जीवन रहस्य जाणून घेतली, भरपूर पैसा मिळवला आणि इतरांचं भलं व्हावं यासाठी तो मुक्त हस्त खर्च केला. ही कहाणी दिव्य योजनांविषयीची समज प्रदान करते. नियतीद्वारे सर्व भावांना एकसारखीच संधी दिली गेली. सर्वांकडेच वेळ, पैसा, ज्ञान आणि आनंदाचा प्रवाह वाहत होता. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या विचारानुसार त्या गोष्टी प्राप्त होत गेल्या. पण त्यांच्या तीव्र इच्छेनुसार आणि ध्यानाच्या आधारावर लवकर किंवा उशिरा मिळाल्या इतकंच. आपण एकही नकारात्मक विचार बाळगायचा नाही.
एवढंच आपल्यासाठी पुरेसं आहे. मग आपण स्वतःचं शारीरिक शक्ती, मानसिक विकास, आर्थिक संपन्नता, सामाजिक सामंजस्य आणि आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने प्रेरित व्हाल. अशा प्रकारे या कहाणीतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे. जर आपले विचार नकारात्मक असेल तर आयुष्यात सगळ्या गोष्टी नकारात्मक घडतात. पण जर आपण सकारात्मक विचार करत असेल, येणाऱ्या प्रत्येक संधीकडे आपण जर सकारात्मक विचाराने पाहिले तर आयुष्यात आपल्या सगळ्या गोष्टी उत्तमच घडतील. यावर नक्कीच विचार करा. धन्यवाद.